अखेर केदारनाथ धाममध्ये असं काय आहे ज्यामुळे तेल न घालता देखील 6 महिने अखंडपणे दिवा पेटलेला राहतो? अखेर महादेवांनी आपल्या भक्तासाठी 6 महिने फक्त एका रात्रीत कसे बदलून टाकले? अखेर भैरवनाथांना केदारनाथ धामचा द्वारपाल का मानलं जातं? शास्त्रज्ञ संशोधनासाठी तिथे पोहोचले तेव्हा नक्की काय घडलं? रेतस कुंडाचं रहस्य नेमकं काय आहे? अखेर केदारनाथ मंदिरातील शिवलिंग जगातील इतर सर्व शिवलिंगांपेक्षा पूर्णपणे वेगळं का आहे? या शिवलिंगामध्ये कोणतं गुपित दडलेलं आहे? आणि या शिवलिंगाचा नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिर येथील शिवलिंगाशी नेमका काय संबंध आहे? तेलाच्या दिव्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी जेव्हा एक साधू चोरून मंदिरात शिरला तेव्हा नक्की काय घडलं? अखेर केदारनाथ मंदिराचं बांधकाम कोणी आणि का केलं? मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बाबा केदारनाथांशी संबंधित असे 10 अनोखे आणि गूढ चमत्कार सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही एकदा तरी बाबा केदारनाथांचे दर्शन घ्यावंसं नक्कीच वाटेल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वोच्च मानलं जाणारं केदारनाथ धाम हिमालयाच्या कुशीत वसलेलं आहे. आज हे धाम कोट्यावधी भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र मानलं जातं. हजारो फूट उंचीवर 3 पर्वतांच्या मध्ये वसलेल्या केदारनाथ धाममध्ये मंदाकिनी, क्षीरगंगा, स्वर्ण, गौरी, मधु, गंगा आणि सरस्वती या नद्यांचा महासंगम पाहायला मिळतो. दरवर्षी लाखो भाविक येथे महादेवांचे दर्शन घेण्यासाठी येतात आणि या स्थानाच्या अलौकिकतेने मंत्रमुग्ध होतात. या प्रसिद्ध तीर्थस्थळाबद्दल असं म्हटलं जातं की इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला स्वर्गासारखी अनुभूती होते. स्वर्ग म्हणा किंवा महादेवांचं मंदिर, दोन्ही एकच आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, केदारनाथ धामशी संबंधित अनेक पौराणिक कथा प्रचलित आहेत, ज्यातून हे स्पष्ट होतं की केदारनाथ धाम हे काही साधं धाम नाही. मात्र मित्रांनो, असंही सांगितलं जातं की भविष्यात केदारनाथ धाम लुप्त होणार आहे आणि याचा उल्लेख आपल्या धार्मिक ग्रंथांमध्येही आढळतो. मग प्रश्न असा उभा राहतो की महादेवांचं हे गड कुठे जाणार? केदारनाथ धाम कसा आणि का लुप्त होईल? अशी कोणती घटना घडणार आहे ज्यामुळे केदारनाथ धाम कायमचं पृथ्वीवरून नाहीसं होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहोत. तसेच या मंदिराशी संबंधित अशी अनेक रहस्य आहेत जी फार थोड्या लोकांना माहिती आहेत. तीही आज तुम्हाला उलगडून दाखवणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ खूपच रंजक असणार आहे. जर तुम्ही खरे सनातन प्रेमी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. क्रमांक 1. मंदिरात वापरलेल्या दगडांचं रहस्य. मित्रांनो, केदारनाथ मंदिरात वापरलेले दगड आजही भाविकांनी आणि शास्त्रज्ञांसाठी एक रहस्य आहेत. हे मंदिर तपकिरी रंगाच्या प्रचंड दगडांपासून आणि विशाल शिलाखंड जोडून बांधण्यात आलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दगड केदारनाथच्या आसपास कुठेही आढळत नाहीत. केदारनाथ धाम सुमारे 22,000 फूट उंचीवर वसलेलं आहे. मंदिराच्या बांधकामाच्या काळात अशी कोणतीही आधुनिक तंत्रज्ञान नव्हती ज्याद्वारे इतके जड दगड इतक्या उंचीवर नेणं शक्य होतं. म्हणूनच लोकांचं म्हणणं आहे की हे मंदिर मानवी क्षमतेच्या पलीकडचं असून ते एखाद्या दैवी शक्तीनेच उभारलं असावं. क्रमांक 2. 400 वर्ष बर्फाखाली दबलेलं मंदिर. केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या हिमालय पर्वतरांगेत स्थित आहे आणि आपल्या दीर्घ इतिहासात याने अनेक नैसर्गिक आपत्ती अनुभवले आहेत. सुमारे 400 वर्षापूर्वी हे मंदिर 400 वर्षांपर्यंत बर्फाखाली पूर्णपणे दबलेलं होतं. त्या काळात प्रचंड हिमवृष्टीमुळे मंदिर दिसेनासं झालं होतं आणि भाविक दर्शन घेऊ शकत नव्हते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला रिसर्च टीमने बर्फ हटवल्यानंतर मंदिर पुन्हा समोर आलं. आश्चर्य म्हणजे इतके वर्ष बर्फाखाली असूनही मंदिराला एकही ओरखडा पडला नव्हता. क्रमांक 3. भीमशिलेचं रहस्य. 2013 साली आलेल्या प्रलयानंतर केदारनाथ मंदिराचं वाचणं हे चमत्कारापेक्षा कमी नव्हतं. मंदाकिनी नदीच्या प्रचंड पुरात एक भला मोठा शिलाखंड मंदिरासमोर ढाल म्हणून उभा राहिला आणि पाण्याचा प्रवाह दोन्ही बाजूंनी वळवला. या शिलेमुळे 500हून अधिक लोकांचे प्राण वाचले. या शिलेला आज भीमशिला म्हणून क्रमांक 4. भविष्यात केदारनाथ धाम लुप्त होण्याची भविष्यवाणी. धार्मिक ग्रंथांनुसार ज्या दिवशी नर आणि नारायण पर्वत एकत्र येतील त्या दिवशी केदारनाथचं शिवलिंग लुप्त होईल आणि मोठा प्रलय होईल. त्यानंतर केदारनाथ धाम पुन्हा एकदा बर्फाखाली गाडलं जाईल असं म्हटलं जातं. क्रमांक 5. उदक कुंडाचं रहस्य. केदारनाथ मंदिराच्या दक्षिणेस असलेलं उदक कुंड अत्यंत पवित्र मानलं जातं. शिवपुराणानुसार या कुंडाचं पाणी 5 महासागरांचं मिश्रण आहे.
2013 पूर्वी येथे 5 कुंड होती, पण आता फक्त उदक कुंड आणि रेतस कुंड अस्तित्वात आहेत. क्रमांक 6. रेतस कुंडाचं रहस्य. मंदिरापासून सुमारे 500 मीटर अंतरावर सरस्वती नदीकाठी रेतस कुंड आहे. येथे ओम नमः शिवाय जप केल्यावर पाण्यातून बुडबुडे उठतात असं सांगितलं जातं. 2013च्या प्रलयात हे कुंड लुप्त झालं होतं, पण अलीकडे ते पुन्हा सापडलं आहे. क्रमांक 7. पांडवांशी संबंधित रहस्य. महाभारत युद्धानंतर पांडवांनी आपल्या पापांचं प्रायश्चित्त करण्यासाठी भगवान शिवाचा शोध घेतला. शिव बैल रूपात लपले, पण भीमाने ओळखल्यावर ते केदारनाथ, रुद्रनाथ, तुंगनाथ, मध्यमहेश्वर आणि कल्पेश्वर येथे प्रकट झाले, ज्यांना आज पंचकेदार म्हणतात. असं मानलं जातं की केदारनाथ मंदिराचं बांधकाम पांडवांनीच केलं. क्रमांक 8. 6 महिने बंद असलेलं केदारनाथ धाम. केदारनाथ धाम 6 महिने खुलं आणि 6 महिने बंद असतं. भाऊबीजेच्या दिवशी कपाट बंद होतात आणि बाबा केदारनाथांची पंचमुखी डोली उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात नेली जाते. क्रमांक 9. अखंड पेटलेल्या दिव्याचं रहस्य. मंदिर बंद करताना एक छोटा दिवा पेटवला जातो. आश्चर्य म्हणजे 6 महिने मंदिर बंद असूनही कपाट उघडल्यावर तो दिवा तसाच पेटलेला आढळतो. भाविक याला महादेवांचा साक्षात चमत्कार मानतात. क्रमांक 10. साधू आणि दिव्याचं रहस्य. एक साधू दिव्याचं रहस्य जाणून घेण्यासाठी फळांसह मंदिरात लपून बसतो. काही दिवसात फळं संपतात, तो उपाशी पडतो. मात्र झोपेतून जागा झाल्यावर त्याला ताज्या फळांचा ढीग आणि तेलाने भरलेला दिवा दिसतो. तो 6 महिन्यांनी जागा होतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अदृश्य शक्ती फळं आणते आणि दिव्यात तेल घालते असं दिसतं. मित्रांनो, हे होते केदारनाथ मंदिराशी संबंधित काही अद्भुत आणि गूढ रहस्य. आम्हाला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. कुटुंबासोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना केदारनाथचे रहस्य कळतील. काहीही म्हणा, पण केदारनाथ धाममध्ये स्वतः महादेव विराजमान आहेत, हे दरवर्षी तेथे जाणारे लाखो भाविक मानतात. या विषयावर तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.